नाव सांगा आपलं. संतोष रत्नाकर कांबळे. किती वर्षापासून तुम्ही मूर्त्या बनवता? आम्ही साधारण 1920 पासून त्याच्या पूर्वीचा आमचा आजोबांपासूनचा बिझनेस आहे. पण पर्टिक्युलर तुम्ही राजाबद्दल विचाराल तर 1935 पासून आम्ही राजा बनवतो. तर आणि तुम्ही म्हणजे मूर्ती स्वतःकडून देता की मंडळ तुम्हाला पैसे वगैरे देतं मूर्तीचे? नाही, मंडळ साहजिक आहे. ते मंडळाची जशी बाकीची सर्व मंडळ आहे त्यापैकी एक मंडळ लालबागच्या राजाचं आहे. ते नित्य नियमाने येऊन बुकिंग करून मग ती आम्हाला ऑर्डर दिली जाते. म्हणजे मूर्ती पूर्वी आणि आता किमतीमध्ये काही फरक आहे का? किमतीमध्ये ऑब्व्हियसली फरक आहे, पण लालबागच्या राजाचं जे आम्ही किंमत जी आम्हाला दिली जाते ते आम्ही एक व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही कधीच बघितलं नाही. जी आमच्या घरामध्ये आज जी घडली जाते एक राजाची सेवा करायची जी आम्हाला संधी आहे, तर त्या हिशोबाने आम्ही ती बनवलं. आणि किती म्हणजे तुम्ही मूर्ती तुम्ही स्वतः बनवता की आणखी किती जण असतात तुमच्या? मी, माझे वडील, माझे एक जे कारीगर आहेत 8 ते 10 कारीगर आहेत, ते मिळून सगळ्यांनी आमचं टोटल टीमवर्क आहे. आणि फायनली जे डोळ्याचं जे काम असतं ते माझे स्वतःचे वडील रत्नाकर कांबळे हे करतात. आणि ते आपली गणपती राजाची मूर्ती बनवण्यासाठी किती दिवस म्हणजे किती दिवसामध्ये ती मूर्ती तयार होते? एक साधारण आज सध्या काय पावसाळी वातावरण असल्यामुळे सुकायला वगैरे पण वेळ जातो, त्यामुळे 1 ते 1.25 महिना आम्हाला राजाच्या सेवेमध्ये जातो. कोणत्या प्रकारचे तुम्ही मटेरियल वापरता? संपूर्णपणे प्लास्टरमध्ये लालबागच्या राजाची मूर्ती घडवली आहे. आता सध्या इको फ्रेंडली वगैरे गणपती असं म्हणतात, ते क्रेज चाललंय, तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, जे चाललंय आमचं कुठे कोणाला असं म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे. फक्त एवढंच आहे की काही गोष्टी ज्या आहेत किंवा मातीचे गणपती बनवणं किंवा जे इको फ्रेंडली वगैरे, तर त्यासाठी जो कागदाचा लगदा वापरला जातो किंवा आज मातीचं प्रमाण पण आज मातीमध्ये करणारे कारागीर कमी झालेले आहेत. बरं, दुसरी गोष्ट की आज मातीचे समजा जर ऑर्डर जास्त असतील काही मूर्तिकारांना, आज आमचा विषय सोडला तर आम्ही तर एक 70-80 मोजके 2 फुटाचे गणपती बनवतो, त्यामुळे आमचं मास प्रोडक्शन नाही आहे. पण जे मास प्रोडक्शन करतात त्यांना साहजिकच मातीची जर क्वांटिटी असेल तर ती वर्षभर आधीपासूनच तयारी करून ठेवायला पाहिजे, तेव्हा ते पुढे गणपतीच्या उत्सवात देऊ शकतात. जी छोटे गणपती मातीचे केले जातात किंवा मोठे गणपती, ह्याला कसं असतं की आज मातीचे करताना त्याला खूप जपावं लागतं, त्याचं वजन पण फार असतं. दुसरी गोष्ट उद्या त्या गोष्टीला जर पाणी वगैरे कुठे लागलं तर परत ते वितळायचे म्हणजे माती डिझॉल्व व्हायचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप कटाक्षाने पाळाव्या लागतात. आणि आज असं झालं की माती काम करणारा जो लेबर आहे तो फार कमी प्रमाणात झालेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की प्लास्टरची आज जर मूर्ती माझी 1000ची असेल तर तोच जर आम्ही मातीची साईजची मूर्ती मातीची करायला गेलो तर साधारण ती 500 ते 10,000च्या घरामध्ये कुठेतरी त्याची किंमत जाऊ शकते. एवढं ते फरक डिफरन्स आहे या गोष्टी.